नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं कुक विथ मेरा या चॅनलवर। आज आपण बनवणार आहोत नाचणीचे पापड। तर नेहमीचे नाचणीचे पापड तयार करण्याकरता नाचणीचे पीठ भिजवणे, त्याचा चीक काढणे, पुन्हा ते उकडून घेणे अशी खूप कामे करावी लागतात। तर हे नाचणीचे पापड अगदी सोप्या पद्धतीने कसे बनवता येतील हे पाहणार आहोत। तर नाचणीचे पापड तयार करण्याकरता लागणारे साहित्य आहे 2 वाटी नाचणीचे पीठ, 2 चमचे पापड खार, 1 चमचा जिरे आणि अर्धा चमचा मीठ। इथे मी 100 ml चा मेजरमेंटचा कप नाचणीच्या पिठासाठी आणि पाण्यासाठी वापरलेला आहे। त्याचबरोबर 5 ml चा स्पून पापड खार मोजण्यासाठी वापरलेला आहे। चला तर सुरुवात करूयात। सर्वप्रथम एक भांडे गरम करायला ठेवून त्यात 2 कप पाणी ओतून घ्या। पाण्यात जिरे, पापड खार आणि मीठ टाकावे आणि एका पळीने हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्या। आणि एकदा का या पाण्याला उकळी निघाली की गॅस बंद करून त्यात 2 कप नाचणीचे पीठ घाला आणि एका पळीने हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्या। आता झाकण ठेवून 5 मिनिटे असेच राहू द्या। 5 मिनिटांनंतर ही उकळ एका ताटात काढून गरम असतानाच थोडी मळून त्याचे मोठे मोठे गोळे बनवून एका छिद्र असलेल्या प्लेटमध्ये ठेवून हे उकडून घ्या। साधारण 8 मिनिटांनंतर हे उकडलेले गोळे एका प्लेटमध्ये काढून घ्या आणि एका चाकूच्या सहाय्याने ते कट करून घ्या। आता एका वाटीने हे उकडलेले पीठ व्यवस्थित मळून घ्या। हे तुम्हाला थोडे डार्कर कलर असे आलेला आहे असं वाटेल, पण याचे पापड खूप रुचकर होतात। तर आता या पिठाचे एकाच आकाराचे गोळे बनवून घ्या आणि ते लाटायला घ्या। पापड अगदी व्यवस्थित पातळ असे लाटून घ्या। हे तयार झालेले पापड 2 दिवसात कडकडीत उन्हात वाळवून घ्या आणि एका एअरटाइट डब्यात ठेवून तुम्ही वर्षभर याचा वापर करू शकता। आता या वाळलेल्या पापडांपैकी एक पापड मी तळून दाखवणार आहे। त्यासाठी एका पॅन मध्ये तेल चांगले गरम करून त्यामध्ये एक वाळलेला पापड टाकत आहे। आता तुम्ही बघू शकता काही सेकंद मध्येच हा पापड छान फुलून आलेला आहे। जवळपास डबल साइज झालेली आहे। तर या नाचणीच्या पापडाची रेसिपी तुम्ही देखील घरी ट्राय करा आणि आवडल्यास लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका। अधिक रेसिपीज करता माझ्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। पुन्हा भेटणार आहोत अशाच एका रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।